नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष मारवाडे, माध्यमिक शिक्षक गणित। आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यामध्ये बेरीज व्यस्त संख्या म्हणजेच ॲडिटिव्ह इन्व्हर्स व गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स यावर माहिती बघणार आहोत। तसेच याबद्दलची जी उदाहरणे आहेत ते सुद्धा आपण बघूया। तर चला बघूया बेरीज व्यस्त संख्या व गुणाकार व्यस्त संख्या। सर्वप्रथम बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय ते आपण बघूया। तर बेरीज व्यस्त संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकीच्या बेरीज व्यस्त किंवा ॲडिटिव्ह इन्व्हर्स किंवा विरुद्ध संख्या असे सुद्धा म्हणतात। म्हणजे मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की दोन संख्यांची बेरीज शून्य यायला पाहिजे आणि ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना आपल्याला एकमेकीच्या बेरीज विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतो। त्याला दुसरं सुद्धा एक नाव आहे विरुद्ध संख्या, म्हणजे त्या एकमेकीच्या विरुद्ध संख्या असतात। तर आपण बघूया काही उदाहरणं। यामध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेलं आहे की ॲडिशन ऑफ द टू नंबर इज 0 देन दोज नंबर आर ॲडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ इच अदर। जर त्यांची ॲडिटिव्ह इन्व्हर्स असतील तर त्यांची सम जी असेल ते काय असेल, 0 असेल, ॲडिशन 0 असेल। अँड दोज नंबर आर ॲडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ इच अदर, आणि ते जे नंबर असतील ते एकमेकाचे ॲडिटिव्ह इन्व्हर्स असणार आहेत। जसं बघा, यामध्ये आपण काही उदाहरणं घेतलेलं आहे। पहिलं उदाहरण आहे 9 अधिक, म्हणजे आपल्याला काय करायची आहे, दोन संख्याची बेरीज, म्हणून इथं आपण अधिक म्हटलेलं आहे, बेरीज करत आहोत। तर 9 एक संख्या घेतली आणि दुसरी संख्या घेतली ऋण 9, म्हणजे 9 अँड निगेटिव्ह 9। तर ह्या दोघांची जर आपण बेरीज केलं तर याला सरळ रूप देऊया 9, आता प्लस मायनस मायनस, आणि त्यामुळे 9 मायनस 9 किंवा 9 वजा 9 बरोबर 0। म्हणजे ह्या दोन्ही संख्यांची बेरीज किती आली, 0 आली, आणि बेरीज 0 आली म्हणूनच या संख्यांना आपण एकमेकीच्या ॲडिटिव्ह इन्व्हर्स किंवा बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतो। म्हणजे 9 आणि ऋण 9 हे एकमेकीच्या बेरीज व्यस्त संख्या आहेत। आता दुसरा बघत आहोत, धन 3 किंवा 23 अधिक ऋण 23, म्हणजे 23 आणि ऋण 23 या दोन संख्याची आपण बेरीज काढूया। तर जर सोडवलं तर 23 आणि धन ऋण ऋण बरोबर 0, म्हणजे 23 आणि ऋण 23 ह्या सुद्धा एकमेकीच्या काय आहेत, बेरीज व्यस्त संख्या आहेत। यामध्ये दुसरं आपण अपूर्णांकाचं उदाहरण घेतलेलं आहे। अपूर्णांकामध्ये 5/4 अधिक ऋण 5/4 केलेलं आहे। आता याला जर सोडवलं तर 5/4 वजा 5/4 बरोबर 0, म्हणजे अशा पद्धतीनं ह्या दिलेल्या म्हणजे 9 ऋण 9, 23 ऋण 23, 5/4 आणि ऋण 5/4 हे एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या आहेत। चला आता आपण गुणाकार व्यस्त संख्या काय होतात ते बघूया, आणि गुणाकार व्यस्त संख्येची व्याख्या जी आहे ते सुद्धा आपण बघूया, आणि साध्या शब्दात आपल्याला काय म्हणता येईल ते सुद्धा आपल्याला यामध्ये बघता येईल। तर गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो। मागे आपण काय म्हणलं, बेरीज व्यस्त संख्यामध्ये त्यांची बेरीज ही 0 येते। आता इथे गुणाकार हा 1 येतो, त्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या किंवा इंग्रजीमध्ये मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असे सुद्धा म्हणतात। आणि ह्या ज्या संख्या असतात ह्या एकमेकाच्या विरुद्ध संख्या, म्हणजे कोणत्या अर्थाने, गुणाकार व्यस्त संख्या असतात, म्हणजे गुणाकाराच्या विरुद्ध संख्या असतात। तर यामध्ये आपण बघूया, म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह किंवा प्रोडक्ट ज्याला म्हणतो, ऑफ टू नंबर बिकम 1, जर दोन संख्यांचं जर प्रोडक्ट 1 येत असेल तर त्याला आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ इच अदर असे म्हणतो। यामध्ये बघा 8 इंटू 1/8, आता 8 आणि 1/8 म्हणजे 1/8 यांचा जर गुणाकार केला तर 8/8 काय होणार, इथं कॅन्सल होणार, आणि त्याचे उत्तर काय येणार, 1। आता इथं काय म्हटलं, दोन संख्याचा गुणाकार 1, तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार 1 आलेला आहे। तसंच 9/2 इंटू 2/9 बरोबर 1, म्हणजे 9 9 कॅन्सल होणार, छेद आणि अंशामध्ये असल्यामुळे इथे 2 आणि 2 कॅन्सल होणार, छेद आणि अंशामध्ये असलं त्याच्यामुळे ह्या दोन अपूर्णांक संख्या सुद्धा एकमेकाच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत। आणि तिसरं, आता यावर काही म्हणजे आपण अजून सविस्तर उदाहरणे पाहूया, म्हणजे तुम्हाला बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय आणि गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय ते समजेल। तर सर्वप्रथम आपण बेरीज व्यस्त संख्येची काही उदाहरणे बघूया। बघा, 8 1/8 याची जी आपली बेरीज व्यस्त संख्या आहे ही बेरीज व्यस्त संख्या काय, ऋण 1/8।
किंवा याला हा जो ऋण असतो हा मधात हा कशाला असतो, त्याच्या अंशाला असतो, म्हणून इथं ऋण 1/8 असंही आपण लिहितो. दुसरं उदाहरण ऋण 23, त्याची बेरीज व्यस्त संख्या जी आहे ही धन 23 आहे, याला 23 सुद्धा लिहितात. त्यानंतर ऋण 5/8 ही जी संख्या आहे ही अपूर्णांकीय संख्या किंवा याला आपण काय म्हणूया, रॅशनल नंबर किंवा परिमेय संख्या, हिची जी बेरीज व्यस्त संख्या आहे ही कोणती आहे, 5/8 किंवा आपल्याला नुसतं धन 5/8 सुद्धा लिहिता येते. अशा पद्धतीने ॲडिटिव्ह इन्व्हर्सचे आपण काही उदाहरणं यामध्ये बघत आहोत. बघा इथं दोन्ही छेद आणि अंशालाही ऋण ऋण दिलेलं आहे, तर ऋण ऋण काय होईल, धन होईल. म्हणजे याची जे हे येईल उत्तर ते काय येईल, 7/2 आणि त्यामुळे याचा जो इन्व्हर्स असेल मग त्याला पुन्हा वजा लागेल किंवा ऋण लागेल, म्हणजे ऋण 7/2 किंवा याला आपल्याला असंही म्हणता येईल की ऋण 7/2. तर अशा पद्धतीने आपण बेरीज व्यस्त संख्येची काही उदाहरणं पाहिलं. आता गुणाकार व्यस्त संख्येची काही उदाहरणं आपण बघणार आहोत. तर पहिले बघा, ऋण 7/3 च्या याचा गुणाकार जे व्यस्त आहे, आपण यामध्ये गुणाकार व्यस्तामध्ये काय करतो, अंशाचा छेद करतो आणि छेदाचा अंश करतो. इथं बघा ऋण 7 हा अंश आहे आणि 3 हा छेद आहे, त्याच्यामुळे आपण याला काय करू, 3 हा छेद असल्यामुळे अंशाला नेऊ 3/7. हा ऋण चिन्ह जो आहे हा मधात किंवा अंशाला सुद्धा आपण लिहू शकतो. दुसरं बघा 23, यामध्ये छेद काही दिसत नाही, म्हणजे छेद 1 आहे. हा एक छेद कुठे जाणार आहे, अंशामध्ये, आणि 23 हा अंश असल्यामुळे तो छेदामध्ये. त्यामुळे 23 ची जी गुणाकार व्यस्त संख्या आहे ही काय आहे, 1/23. त्यानंतर बघा ऋण 5/8. आता याचा ऋण ऋण धन होईल, ते आपल्याला लिहिता येईल, म्हणजे 8/5 म्हणजे 5/8 असं लिहिता येईल आणि याचं मग अंशाचं छेदामध्ये रूपांतर आणि छेदाच्या अंशामध्ये रूपांतर केलं म्हणजे 8/5 ही गुणाकार व्यस्त संख्या येणार आहे. चौथं 3.1/4, याला आपण सोडूया, सोपं रूप देऊया. तर 3×12 आणि हा जो अंशामध्ये आहे या अंशामध्ये एक काय होईल, अधिक होईल आणि मग काय होईल, 12 आणि 1 13 म्हणजे 13/4. आता याचं सुद्धा आपण काय करू, अंशाचं छेदामध्ये रूपांतर आणि छेदाच्या अंशामध्ये म्हणजे आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या आणि बेरीज व्यस्त संख्या आपण बघत असतो. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये यावर सविस्तर माहिती घेऊन येऊया. तर थँक्यू अँड थँक्यू टू ऑल.